अगदी ओठाने सुद्धा खाता येईल एवढी हलकी, कापसासारखी मऊ, पांढरी शुभ्र स्पॉन्जी इडली रवा वापरून कशी करायची ते आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत. योग्य टिप्स दिल्या आहेत, योग्य प्रमाण सांगितलं आहे, त्यामुळे होणारी इडली परफेक्टच बनणार. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. इथं मी 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे, तसेच अर्धी वाटी जाड पोहे घेतले आहेत आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तसेच 1 चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत. उडीद डाळ चांगली भिजायला 4 ते 5 तास पुरेसे होतात. आता हे सर्व जिन्नस स्वच्छ धुवून 5 तासासाठी मी भिजवत ठेवणार आहे. इडली रवा मात्र ऐनवेळी भिजवावा लागतो, तो आधी भिजवत ठेवायची गरज नाही. 5 तास झालेले आहेत, तुम्ही बघू शकता उडीद डाळ छान भिजलेली आहे. आता ही भिजलेली उडीद डाळ, भिजलेला साबुदाणा आणि भिजलेले पोहे मिक्सरमधून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. शक्यतो अगदी कमी पाणी घालून याची बारीक पेस्ट करायची. आणि आता इथं मी इडली रवा घेतलेला आहे. 4 वाट्या इडली रवा मी घेतलेला आहे. हा इडली रवा आपला नेहमीचा रवा असतो तसाच दिसतो, फक्त हा तांदळापासून बनवतात. ह्यापासून बनवलेल्या इडल्या एकदम हलक्या होतात. खास इडल्यांसाठीच हा रवा येतो आणि किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होतो. आता हा इडली रवा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं, नाहीतर पीठ पातळ होतं. इथं आपली छान पेस्ट तयार झालेली आहे उडीद डाळीची. ती आता आपण या भिजवलेल्या इडली रव्यामध्ये घालू आणि हाताने हे पीठ चांगले फेटून घ्यायचे आहे. साधारण 5 ते 7 मिनटं हे पीठ फेटून घ्यायचं. एकाच बाजूने, एकाच डिरेक्शनने हे पीठ फेटून घ्यायचं. जेवढं तुम्ही पीठ फेटाल तेवढी तुमची इडली हलकी होणार आहे. आता हे पीठ आपल्याला 8 तास किंवा रात्रभर आंबवायला ठेवायचं आहे. लक्षात घ्या, उडीद डाळ मी 5 तास भिजवली आणि इडली रवा मात्र ऐनवेळी भिजवलेला आहे. 8 तास झालेले आहेत, तुम्ही बघू शकता आपले पीठ छान आंबलेले आहे आणि एकदम हलके झालेले आहे. आता हे पीठ तयार आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे, मिश्रण पुन्हा छान एकजीव करून घ्यायचे आणि इडल्या लावायला घ्यायच्या. इडली पात्राला मी थेंबभर तेल लावून घेत आहे आणि मग ह्यात इडलीचे पीठ भरत आहे. आता इडली पात्र एकमेकांवर ठेवताना जिथं 3 मोठे छिद्र आहेत त्याच्यावर दुसऱ्या पात्रावर जो खोलगट भाग आहे, ज्याच्यात आपण इडलीचं पीठ लावलेलं आहे, ते ठेवायचे. असे एकाआड एक इडली पात्र आपण लावायचे आहेत, म्हणजे वाफ सगळीकडनं छान व्यवस्थित लागते. इडल्या मी कुकरमध्ये वाफवून घेत आहे. कुकरची शिट्टी काढायची आणि छान 15 मिनिटाकरता इडल्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. 15 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता आपल्या इडल्या छान वाफलेल्या आहेत. मस्त पांढरा शुभ्र आणि मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत. आता आपण ह्या काढून घेऊ. आधी तेल लावल्यामुळे इडल्या सहज निघत आहेत. इडल्या गरम असताना लगेच काढू नये, जरा कोमट होऊन द्यायच्या आणि मग इडल्या काढायच्या, त्या सहज निघतात. तुम्ही बघू शकता किती छान मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र अशी आपल्या इडल्या तयार आहेत. सांबारबरोबर, चटणीबरोबर ही इडली खायला तयार आहे. तसे एकदम ऑथेंटिक सांबार मसाला आणि सांबार कसे करायचे ह्याची रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर दाखवलीच आहे. ती जर बघितली नसेल तर नक्की बघा, त्याची लिंक मी शेअर करतच आहे. मग तुम्ही सुद्धा इडली रवा वापरून ही इडली करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कशी झाली ती. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, म्हणजे अशा रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. मग मंडळी, असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी मस्त मस्त खात राहा. ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.